एकंदर आता आपण पाहायला गेलं ताजलँडमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बैठक पार पडली असं सांगत आहे। सीएम देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये बैठक झाली। सीएम निघाले पण राष्ट्रपती अजून इकडे असं राहते। सगळ्यात प्रथम मी माझ्या बैठकीसाठी आलो आहे, त्याच्यामुळे आमचा आणि त्या बैठकीचा काही संबंध नाही। हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की राजसाहेबांबरोबर आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची पण बोलणी ही सुरू आहेत। आदरणीय उदय सामंतजी त्यांना भेटतायत आणि पूर्णपणे राज ठाकरेंबरोबर अगदी व्यवस्थितपणे आमच्या पक्षाची बोलणी सुरू आहेत, सकारात्मक बोलणी आहेत। आणि आज जर राजसाहेबांनी जर देवेंद्र फडणवीसांची जी भेट घेतलेली आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांना वेगळ्या काही गोष्टी त्यांच्याशी बोलायच्या असतील, पण शेवटी महायुती आहे आणि मुंबईचं इलेक्शन ही महायुती लढणार हे आम्ही जाहीर केलेलं आहे सगळ्या नेत्यांनी। त्याच्यामुळे राज ठाकरे साहेब देवेंद्र फडणवीसांना भेटले काय किंवा राज ठाकरे साहेब आमच्या उदय सामंत साहेबांना भेटले काय, शेवटी महायुतीचा प्रश्न आहे हा आणि राज साहेबांबरोबर आमची सकारात्मक बोलणी आहेत। त्याच्यामुळे मला वाटत नाही की जी पुढची बोलणी यांची काही आता मीडियावर आम्ही बघतोय की एकत्र येणार किंवा एकत्र निवडणुका लढवणार, मला वाटत नाही की या गोष्टी कितपत शक्य आहेत, कारण आमच्याबरोबर तर सकारात्मक बोलणी आहेत आणि कदाचित आता फडणवीस साहेब बरोबर काय बोलणं झालं ते मला माहीत नाही, पण आमच्याबरोबर सकारात्मक बोलणी आहेत एवढं मी सांगू शकतो। उद्धव ठाकरेंचं एकत्र येणं हे कुठे ना कुठे एक खूप मोठा फटका हा युतीला असू शकतो। नाही, एक लक्षात घ्या, राज ठाकरे साहेबांचं राजकारण गेली 15-20 वर्ष वेगळं चालू आहे। त्यांना मिळणारी मतं मुंबईतली ही आता सॅच्युरेटेड मतं झालेली आहेत। उद्धव ठाकरेंच्या मतांचं गणित हे मुंबईमध्ये संपलेलं आहे। सगळे जे आता 10-15 आमदार आहेत ते जर सोडले तर बाकी 85 नगरसेवक आज आमच्याकडे आलेले आहेत। त्याच्यामुळे यांच्या एकत्र येण्याने आमचं स्पष्ट मत आहे की महायुतीला कोणताही फरक पडत नाही। मराठी माणसाला मुंबईत आणण्याचं काम जर कोणी सुरू केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलेलं आहे। मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही हाऊसिंगची वेगवेगळी आमची धोरणं बघा की जो मराठी माणूस या मुंबईतून यांच्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंमुळे उभाटाच्या धोरणांमुळे बाहेर फेकला गेला, त्या मराठी माणसाला मुंबईत आणण्याचं काम जर कोण करत असेल तर ते शिवसेना प्रमुख आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब करतात। त्याच्यामुळे यांच्या एकत्र येण्याचा काहीही परिणाम आमच्यावर होत नाही। नहीं, मैं इस होटल में मेरे काम के लिए आया हूँ। ये बैठक के जरिए हमारा कुछ संबंध नहीं है, सबसे पहली बात है। दूसरी बात, आदरणीय राज ठाकरे जी का जो बातचीत है वो हमारे पार्टी के वरिष्ठ नेताओं के साथ बहुत अच्छी तरह से शुरू है। उनकी जो बातचीत हमारे नेताओं के साथ जो सकारात्मक रीत्या उनकी बातचीत हमारे वरिष्ठ नेताओं के साथ है। आदरणीय उदय सामंत जी उनके टच में है, तो हमारी बातचीत भी उनके साथ है। और आज उन्होंने आदरणीय देवेंद्र फडणवीस जी के साथ बात की, जो महायुति के हमारे नेता है, सीएम है, तो इनके साथ जो सकारात्मक बातचीत चालू है उससे हमें तो ये लगता है कि ये जो मीडिया में जो उभाटाने फैलाया हुआ है कि राज ठाकरे और हम साथ में आएंगे, ये उनके फायदे के लिए उन्होंने फैलाया हुआ है। हमें लगता नहीं कि ये साथ में आएंगे, और अगर साथ में आते भी हैं तो महायुति के ऊपर उसका कोई असर गिरने वाला नहीं है, क्योंकि जो मराठी इंसान है इस मुंबई में रहने वाला
उसको मुंबई में लाने का काम अगर कोई कर रहा है तो आदरणीय एकनाथ शिंदे साहब कर रहे हैं। और उनका ये सपना है कि जो भी लोग उद्धव ठाकरे के कार्यकाल में, उभा ठाकरे कार्यकाल में मुंबई छोड़ के बाहर गए, वो सभी को मुंबई में घर उपलब्ध करना, उनके पैसे बचाना, उनको मुंबई में लेके आना, ये काम अगर कोई कर रहा है तो हमारा नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहब कर रहे हैं। तो हमें विश्वास है कि मराठी कोई भी आजू बाजू में जाने वाला नहीं है, वो महायुति के साथ ही रहेगा। और रही बात इनकी साथ में आने की, तो मेरे शिंदेच्या शिवसेनेचे राजू वाघमारे यांचा माध्यमांशी संवाद। एक ब्रेकिंग बातमी, मनसे नेते संदीप देशपांडे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे। एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेट होते आणि दुसरीकडे मनसे नेते आणि शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटीला जात आहेत आणि त्यामुळे बऱ्याच चर्चांना वेग सुद्धा आलेला आहे। मनसे नेते